हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले होते. इथे मात्र मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि इथे मात्र कुठल्या प्रकारची चूक नाही. पहिल्याच चेंडूवर पहिला फलंदाज बाद होताना इथे मात्र आपण पाहतोय मयूर तरे याची केली संपुष्टात येताना. इथे मात्र आपण पाहतो अंतरिक्ष क्रिकेटमध्ये डक का नक्कीच हा शब्द 1877 मध्ये अस्तित्वात आला. जेव्हा एखादा फलंदाज पहिल्या चेंडूवर बाद होतोय त्यावेळी त्याला गोल्डन डक असं म्हटलं जाते. एखादा फलंदाज दुसऱ्या चेंडूवर बाद होतोय त्याला सिल्वर डक असं म्हटलं जाते. आणि एखादा फलंदाज कुठल्या चेंडूचा सामना न करता बाद होतोय त्यावेळी त्याला डायमंड डक असं म्हटलं जातं. मात्र अंतरिक्ष क्रिकेटमध्ये एखादा सलामीचा फलंदाज पहिल्या चेंडूवर बाद झाल्यानंतर त्याला प्लॅटिनम डक किंवा रॉयल डक असं देखील म्हटलं जाते. आणि इथे मात्र रॉयल डक किंवा प्लॅटिनम डकचा शिकार होताना आपण बघतोय मयूर तरे हा फलंदाज. न्यू बॅटर उमेश तरे आता मात्र मैदानामध्ये जाताना सेकी स्टार्ट आपण बघतोय. अंतरचा खारबा संघ करून कारण पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद होऊन पॅलोमध्ये परतताना मयूर तरे ज्याच्याकडून भरपूर अपेक्षा होते मात्र तू बाद होऊन पॅलोमध्ये परतलेला आहे. हर्षल मात्रे यांनी अर्ली ब्रेक थ्रू मिळून दिलेला आहे. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट गोवी चषकामध्ये तो ठरला होता आणि त्या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर हर्षल मात्रे यांनी एकाच स्पर्धेमध्ये 2 विकेट हॅट्रिक घेण्याचा देखील विक्रम केला होता. तोच गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. इथे मात्र आणखीन एक फलंदाज बाद, दुसरा हादरा बसतोय अंतराचा खारबा संघाला. जर वन डे क्रिकेटचा इतिहास पाहायचा झाला तर वन डे क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्या षटकामध्ये विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम श्रीलंकन गोलंदाज चामेंडा वाच याच्या नावे आहे. तर कसोटी क्रिकेटमध्ये हा विक्रम इरफान पटेल यांनी केला होता. पाकिस्तान विरुद्ध इरफान पटेल यांनी सलमान बट, युनुस खान आणि मोहम्मद युसूफ या 3 फलंदाजांना पहिल्या षटकामध्ये बाद करून विकेट हॅट्रिक अगदी पहिल्या षटकामध्ये पूर्ण केली होती. आणि पहिल्या षटकात आपण पाहतोय आता विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का हर्षल मात्रे. आणि त्याने जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर ग्रामीण क्रिकेटमधील पहिला गोलंदाज बनेल ज्यांनी जिशेमध्ये एका संघामध्ये 3री विकेट हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. कारण या अगोदर एका स्पर्धेमध्ये ते 2 विकेट हॅट्रिक देखील पूर्ण केलेले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटीमध्ये पहिली विकेट हॅट्रिक फ्रेड सोफर ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचं नाव आहे. पाकिस्तानचा जलालुद्दीन याने वन डे क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाज ब्रेटली याने बांगलादेश विरुद्ध T20मध्ये पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करण्याचा विक्रम केलेला आहे. हॅट्रिक बॉल आहे, पाहूया विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का. यावेळी मात्र खराब चेंडू एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. 1+1 कारण पंचाचा वायरचा देखील इशारा होतो आणि अखेर अकाउंट ओपन होतोय अंतराचा खारबा या संघाचा. हर्षल मात्रे फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहतोय ज्याने 2 चेंडूमध्ये 2 धक्के दिले. अंतराचा खारबा संघाला 2 चेंडूमध्ये 2 विकेट त्याने प्राप्त केलेले आहेत. पहिले षटकात चालताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र इनसाइड आउट एक्स्ट्रा कोच्या डोक्यावरून डीप मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये अडवण्याचा प्रयत्न मध्ये चेंडू निघून जातोय सीमा पार. 1-2 चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचली 6 वर. जांताचा खारबा संघ आपण पाहतो नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आज पहिल्या सामन्यात जांताचा खारबा संघ विजय ठरला होता. आरके बिल्डर्स मानकुली संघाला पराभूत करून तर आजच्या दुसऱ्या सामन्यामध्ये शिवचोरबा कोण संघाने पसोई 7080 जगाप्रा वेले संघाला शेवटच्या चेंडूवर पराभूत केलं होतं. यावेळी मात्र क्लीन बॉल, दांडी गुल, फलंदाज बाद होताना 3रा हादरा जांताचा खारबा संघाला.
कोण संघाचे खेळाडू खूपच व्यस्त आहेत फोनवर. रोशन परदेशी सध्या परदेशी कॉल करताना आपल्याला पाहायला मिळतात. ते स्वदेशात आहेत की परदेशात आहेत समजत नाही, खूप बिझी आहेत. इथे मात्र मिस्टाईम फटका चेंडू हवेमध्ये प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता. हेमंत करायला याचा मात्र हात आहे लेकिन मूळ नाही लगा असंच म्हणावं लागेल. झेल कॅरी करू शकला नाही. जीवदान होईल तर फलंदाजा नाही, जीवदानाचा फायदा उचलून फलंदाज 2 धावा देखील तिथे पूर्ण करतायत. इथे इम्प्राइज फटका खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग साधताना नाही, शॉर्ट कव्हर रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. लेगबाजचा इशारा पंच भाऊ पाटील सरांचा पाहतोय. भाऊ पाटील सर शेवटच्या दिवशी डान्सिंग पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि आज जर डान्स केला तर अल्पेश गायकवाड यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पैसे मात्र जमा करायचे आहेत. येस, कमिटीकडून देखील ही सूचना दिली जाते. गुडघ्यावर बसून खेळण्याचा प्रयत्न प्लॅन मिस. आमचे समालोचक संदीप गावण सर देखील ही सूचना करत आहेत की पैसे जमा करायचे आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि 1000 रुपये जमा झालेले आहेत आमच्या कॉम बॉक्समध्ये. भाऊ तुम्हाला दाखवलं जातं हे पैशाचा खाऊ. प्लेयर मिस. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, कुठेही ते चेंडूच्या लाईनमध्ये नेता अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करताना पाहायला मिळतोय. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये भाऊ पाटील सर आपण बघतोय. अतिशय एक्सपिरियन्स कंपेनर आहेत, चांगले क्रिकेटर देखील राहिलेले आहेत. अनेक मैदाने देखील त्यांनी या क्रिकेट खेळताना गाजवलेले आहेत. खारबाव गावचे सुपुत्र आहेत. सध्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय. यावेळी चेंडूला खेळलेले आहे ते बॅकवर्ड स्कोअर रिझर्वमध्ये, मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त एक सिंगल रन घेण्याची संधी मिळेल. आणि सिंगलने षटकाची देखील समाप्ती. 2 षटकात समाप्ती, 2 षटकात समाप्तीनंतर जांताराचा खारबाव संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 3 बाद 11 धावा. इनफ टोटल मात्र धावफलकावर पाहायला मिळत नाही. आणि 2 षटकांसाठी बरोबर 10 मिनिटांचा वेळ खर्च केला गेलेला आहे. मित्रांनो, आज 3 फेब्रुवारी आजच्या दिवसाचा विचार करता 1956 मध्ये न्यूझीलंडच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीच्या पहिल्या डावमध्ये चक्के 5 फलंदाजी 0वर 5 झाले होते. आजच्या दिवशी 1966 मध्ये न्यूझीलंडचा गोलंदाज डॅनी मॉरिसन याचा जन्म झाला होता. आणि आजच्या दिवशी आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम याचा देखील जन्मदिवस आहे. आजच्या दिवशी 2008 मध्ये सचिन तेंडुलकर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 10 धावांवर हिट विकेट पद्धतीने आऊट झाला होता. आणि आजच्या दिवशी 2018 मध्ये अंडर 19 टीम ऑस्ट्रेलियाला पराभूत करून फायनलमध्ये हरवून अंडर 19 वर्ल्ड कप जिंकण्याचा देखील विक्रम केला होता. या अगोदर 2000चा विश्वचषक मोहम्मद कैफ याच्या नेतृत्वाखाली, 2008चा विश्वचषक विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली, 2012चा विश्वचषक उन्मत चरणाच्या नेतृत्वाखाली आणि 2018चा विश्वचषक पृथ्वी शॉ याच्या नेतृत्वाखाली अंडर 19चा वर्ल्ड कप इंडियाने जिंकले होते. आजच्या दिवशी देखील 2018 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करून टीम अंडर 19 टीम इंडियाने विश्वचषक जिंकण्याचा विक्रम केला होता. दोन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 11 धावा. मात्र 3 फलंदाज बाद झालेले आहेत. इथून मात्र गेअर चेंज करावं लागेल. अपेलन भरवडी संघाचे इथे आगमन झालेलं आहे. वेलकम अपेलन भरवडी संघ नाईक, आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ज्यापासून गोरसे संघ नाईक आपण देखील रिपोर्टिंग करायचे आहे. आणि ज्यापासून गोरसे संघाचं देखील इथे आगमन झालेलं आहे. याच मैदानावर भक्तिधाम डुंगे आयोजित चषकावर ज्यापासून गोरसे संघाने नाव कोडलं होतं. आणि त्या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर तब्बल 5 फलंदाजांनी अर्धशतक झळकावली होती. त्या स्पर्धेमध्ये एकवेळ हवेदेव संघ करून सिद्धेश पाटील आणि प्रितेश पाटील या दोन्ही भावांकडून अर्धशतके आपल्याला पाहायला मिळाले होते. आणि त्या स्पर्धेमध्ये सर्वोच्च भागीदारीचा विक्रम देखील करण पाटील आणि सिद्धेश पाटील यांच्या नावे तब्बल 86 धावांच्या भागीदारीचा विक्रम पहिल्या विकेटसाठी
आपल्याला पाहायला मिळाला होता. म्हणजे या मैदानावर विक्रम घडले गेले आहेत. कालच आपण बघितलं तर सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम देखील गावदेव वेले संघाने तब्बल 98 धावा 5 षटकामध्ये कुठून काढल्या होत्या. प्रणय पाटील येतो बॉलिंग ट्रॅकवर. प्लॅन मिस औसट ऑप्शनमा चेंडू हाताला गेलेला आहे. डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न तिथे केला गेला होता, मात्र निशाणा साधलेला नाही. पंच निकलेश बजागे सरांचा वाढचा देखील इशारा होतोय. म्हणजे 1+1 अशा 2 धावा धावपळीमध्ये जोडल्या जात आहेत. जंतारीचा खारबाव संघाची धावसंख्या 2 ने पोहोचते ती 13 वर. प्रणय पाटील यांनी मागील सामन्यामध्ये तब्बल 9 मिनिटे खर्च केली होती आपल्या षटक हाताळण्यासाठी. म्हणजे या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त वेळ खर्च करणारा गोलंदाज आहे. सध्या बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस इथे पुन्हा एकदा पंचाचा वाईट. मध्ये यांच्या अंगामधील सर्वात कमी वेळ घेणारा गोलंदाज जर पाहायचा झाला तो विक्रम देखील ठरलेला आहे. कारण आलिमगड एक्सप्रेस हिमांशू पाटील यांनी मानकुली मैदानावर आपलं षटक केवळ 2 मिनिट आणि 22 सेकंदमध्ये पूर्ण केलं होतं. हा विक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज प्रणय पाटील सज्ज होताना. इथे मात्र टायमिंग प्रॉपर आणि चिनू करतो हवाई सफर. चिनू निघून जाते सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. वॉट अ शॉट. स्टँड अँड डिलेवर रवीश तरी याने फटका खेळलेला आहे. खडे खडे आपण पाहतोय. या धावसंख्या 6 ने वाढते आणि धावसंख्या 6 ने या वेगाने वाढताना पाहायला मिळते. धावपळीवर पोहोचते ते या 20 वर. इथे मात्र चांगले चेंडू खोलवर टाकायचा चेंडू आणि फलंदाजाला देखील पूर्णपणे खुलून ठेवताना गोलंदाज प्रणय पाटील पाहायला मिळतोय. एक तुम्हारी तो दुसरे हमारी हे चित्र सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते. प्रणय पाटील बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सामना फलंदाज रवीश तरे जो वैयक्तिक 8 या धावसंख्येवर खेळत आहे. इथे टर्न केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर क्रिजरमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक थोडंसं पंपल पाहायला मिळतंय आणि परिणामस्वरूप 1चं रूपांतर 2 मध्ये करताना दोन्ही फलंदाज या 2 ने खारबाव संघाच्या धावफलकामध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या 2 ने पोहोचते ती या 22 वर डबल 2. एक्सपर्ट स्कोररच्या भूमिका आपण पाहतोय अल्पेश गायकवाड ज्यांच्याकडून संपूर्ण माहिती आमच्यापर्यंत पुरवली जाते. आणि जेव्हा स्कोरर एक्सपर्ट असतोय तेव्हा समालोचन करायला देखील मजा येते. अनेक मैदानी नक्कीच अल्पेश गायकवाड यांनी गाजवलेले आहेत आपल्या स्कोरिंगच्या माध्यमातून. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. कुठल्या प्रकारची चूक नाही. स्थिरचं संतुलन चांगल्या प्रकारे साधलं गेलं आहे हेमंत करायलाच्या माध्यमातून. आणि अखेर रवीश तरे याला जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. अतिशय संत इनिंग आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल आपण जर बघितलं तर भरपूर चेंडू खेळला होता. रवीश तरे आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड सांगतात की 10 चेंडू खेळताना 10 धावांचं योगदान दिलेलं आहे, ज्यामध्ये एक षटकाराचा देखील समावेश आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल ज्यापासून गोरसे विपक्ष अप्पालेवन भरोडे या दोन संघामध्ये. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघ नाही आपण टॉससाठी या. चेतन तरे न्यू बॅटर आणि चेतन यांनी आल्या मोठा फटका केलेला आहे. हा फटका मिस टायमिंग आणि इथे मात्र आणखीन एक आणखीन एक फलंदाज फेल. तू चल माया या अशी स्थिती आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांची.
फलंदाजांना. या दोन धावांनी अंतराचा खराब संघाची धावसंख्या पोहोचली ती 24 वर 24. 3 षटकांच्या समाप्तीनंतर नेक्स्ट मॅच दोन्ही संघ नाही का आपण टॉस साठी या, ज्यापासून गोडसी आणि अप्पलून भरोडी नेक्स्ट मॅच या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. तीन षटकांची समाप्ती तर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 24 धावा आणि यामध्ये शेवटचे षटक शिव चौरोबा कोण संघ करून बॉलिंग ट्रॅकवर घेऊन येतो गोलंदाज अनिकेत म्हात्रे. पुढील सामन्यामध्ये आपण रुपेश केने याला देखील इन ॲक्शन मध्ये पाहणार, ज्याने यंदा जगामध्ये सलग 6 चेंडूमध्ये 6 चौका ठोकण्याचा विक्रम ज्यापासून गोडसे चषकामध्येच केला होता. ज्यापासून भरोडे संघाविरुद्ध ज्यापासून गोडसे हा सामना जो खेळला गेला होता आणि त्या सामन्यामध्ये त्याने हा विक्रम प्रस्थापित केला होता. त्या सामन्यामध्ये सलग 4 चेंडूमध्ये 4 चौकार केनेच्या बॅटमधून पाहायला मिळले होते. मग 6 चेंडूमध्ये 7 चौकार रुपेश केने याने ठोकला होता आणि विक्रम त्याने आपल्या नावे प्रस्थापित केला होता. तो खेळाडू देखील आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. इथे फ्लिक केलेल्या चेंडूला स्कड ऑफ द विकेट, मात्र मिड क्रिजरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. दुसरी धावण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय आणि इथे मात्र घातक ठरतोय, कारण फलंदाज धाव बाद होतोय या धावचीच्या रूपाने. फलंदाज बाद झाले 24 या धावसंख्येवर. शेवटचे षटक 25 या धावसंख्येवर, माफ करा, कारण दुसऱ्या धावेसाठी हा फलंदाज बाद झालेला अनिकेत म्हात्रे आपण बघतोय शेवटच्या षटकात आलताना. आपण सामना पाहतोय या जांताचा खारबा जे या संघाचे आयोजक आहेत तो संघ, तर दुसऱ्या बाजूला शिवचरोबा कोण हा संघ, ज्यांची स्पर्धा आपण 19 फेब्रुवारी पासून पाहणार आहोत. इथे मात्र दिशेमध्ये भरकटाना डाऊन द लेग स्टंप चेंडू पाहायला मिळतो आणि पंचांचा इशारा येतोय वाईट अवंत वाच रूपाने. धावसंख्येमध्ये सिंगल नाही भर पडते. धावसंख्या 26 लॉस फॉर द 6 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. अनिकेत म्हात्रे शेवटच्या षटकात आलताना कोण या संघाकडून. इथे मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू चांगल्या चेंडूच्या हाताळणे आपण बघतोय. अगदी यॉर्कर लेनचा चेंडू होता. खोलवा टप्प्याचा चेंडू हाताळताना गोलंदाजांना आपण पाहतोय भरपूर वेळेला पाहिलेलं आहे, कारण हे ब्रह्मास्त्र आपला पाहतोय यॉर्कर लेनचा चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. धावफलक 26 हाणामारी षटकामध्ये हाणामारी पाहायला मिळत नाही. इथे पुन्हा एकदा डाऊन द लेग स्टंप हा चेंडू देखील पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा पंचांचा या इशारा होतोय वाईट वन द वारच्या रूपाने. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये या आपण बघतोय भाऊ पाटील सर, आणि इशाऱ्यानंतर आपल्याला या डॅन्सिंग अंदाजामध्ये देखील पाहायला मिळतील. खास करून शेवटचे दिवस त्याने आम्हाला सांगितलेले आहे की शेवटच्या दिवशी डान्स होणार. इथे शबोलन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र टायमिंग प्रॉपर साधलं नाही, तरी देखील एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगल पुढे सरकताना पोहोचते ते 28. या षटकामध्ये आपण पाहतोय 92 धावा आलेले आहेत.
दोन मात्र फक्त बॅटच्या रूपाने 2च धावा आलेले आहेत. मोठ्या फटक्यांपासून या षटकामध्ये या गोलंदाज अनिकेत म्हात्रे यांनी या खारबाव संघाच्या फलंदाजांना वंचित ठेवलेलं आहे. कारण या षटकामध्ये अजूनही 3 चेंडूचा खेळ शेष आणि 2 मोठे फटके अपेक्षित असणार आहेत. यावेळी चर्चा चालू होती आणि मोठा फटका पाहायला मिळतोय. लॉर्ड फोल्डर चेंडूला भिरकावून दिले सीमा पार स्कोलेकच्या वरून षटकार. या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण केले जाते आणि या वाहिनीचे सर्व विजयजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये करूया आपण हार्दिक स्वागत. इथे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता मात्र कार्पेटचे सारे चेंडू निघून जाते मेडिकेट रिझनमध्ये. 2 धावा फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 36. शेवटचे षटक मार्गस्थ आणि शेवटच्या षटकामधील आता मात्र हा शेवटचा चेंडू. यानंतर पण टॉसकडे बोलणार होतं. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जेव्हापासून गुरसई विपक्ष अप्पल भरोट या 2 संघामध्ये. शेवटच्या षटकामधील हा अंतिम चेंडू. धावसंख्या 36. एक मोठा फटका नक्कीच 40 क्रॉस चौकार आला तर 40 धावा आणि या षटकार राहिला तर 42 धावेपर्यंत खारबाव संघ मजल मारू शकतोय. मात्र हा निर्धाव चेंडू आहे आणि अशा प्रकारे आपण पाहतोय या पहिल्या डावाचा देखील खेळ समाप्त. पहिल्या डावामध्ये प्रथम फलंदाजी करताना जांतराचा खारबाव संघाने धावा जोडलेल्या त्या 4 षटकामध्ये या 36 आणि 37 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे जिंकण्यासाठी या शिवचर्बा कोण संघासमोर. तर बोलूया आपण टॉसकडे. टॉस बसमध्ये टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जेव्हापासून गोरसई भक्तिधाम डोंगर चषकाचा विजेता संघ विपक्ष अप्पल भरोडे या 2 संघामध्ये. आणि आपल्यामध्ये उपस्थित आहेत हेमंत बालेकर साहेब शिवसेना गण सचिव पायगाव आणि त्यांना विनंती असेल का आपण या आपले शुभ असते आपण हा टॉस करणार आहोत. शिवसेना जिल्हा प्रमुख टॉस बॉक्स आपण पाहतोय आणि या टॉस बॉक्स मधून आपण नेक्स्ट मॅच अर्थात पुढील सामन्याचा टॉस येथे संपन्न करत आहोत. हा टॉस केला जातोय. टॉस कॉइन आपण पाहू शकता एका बाजूला जांतराचा ग्रुप जे या स्पर्धेचे आयोजक आहेत तर दुसऱ्या बाजूला जिल्हा प्रमुख चषक 20 हे नाण्याच्या 2 बाजू आपल्याला पाहायला मिळतात. सामना प्रत्येकी 5 षटकांचा असेल. जिल्हा प्रमुख चषक सिद्धार्थ याचा आणि मात्र जांतराचा ग्रुप आले म्हणजे आपण भरोडे संघाने जिंकलेला आहे. बालेकर साहेबांना विनंती असेल पण व्यापीठाचे सोहळ्याचे भरोड संघ नाही का टॉस आपण जिंकल्या. सर्वप्रथम इथं तुम्ही आलात हे मैदान काळवरचं पाहिलं आणि स्पर्धेचं आयोजन पाहिलं कसं वाटलं आयोजन? चांगलं आयोजन आहे. खेळायला मजा येईल. टॉस जिंकल्या. टॉस इम्पॉर्टंट होता. हो. आणि इम्पॉर्टंट टॉस तुम्ही जिंकले तर इम्पॉर्टंट टॉस जिंकल्यानंतर तुमचा डिसिजन काय असेल? पेंडिंग आहे डिसिजन. पेंडिंग डिसिजन आहे. आपल्या सांगला शुभेच्छा सिद्धार्थ. आपण देखील ज्यापासून गोरसई चषकाचं चांगलं आयोजन केलं होतं मात्र जे आयोजन केले आपण पाहतो या जांताचा ग्रुप खारबाव जे जिल्हा प्रमुख चषकाचं या अजूनशी काय म्हणाल? आयोजन खूप सुंदर आहे आणि ते आम्हाला त्यावेळी खेळायची संधी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. याच मैदानावर आपण भक्तिधाम ढुंगे आयोजित चषकावर नाव कोडलं होतं आणि त्या काय आठवणी सांगशील? हो, खूप स्ट्रगल चालू होता. याच ग्राउंडवर आम्ही फायनल मारली आणि खूप आनंद आहे आणि याच ग्राउंडवरती चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करू आता सुद्धा. आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. तर टॉस केला गेले आपल्याला भरोडे संघाने टॉस जिंकल्या मात्र आपला डिसिजन पेंडिंग ठेवलेलं आहे. मी घेऊन जातो टॉस बॉक्सून सर आमच्या कॉम बॉक्समध्ये. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स संदीप गावण सर. मनापासून धन्यवाद आहेत शोभाजी धुमाळ सरांचं. वेलकम बॅक आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं. जामताराजा ग्रुप कारबाव आयोजित शिवसेना जिल्हा प्रमुख चषक 2026 मध्ये आम्ही सहर्षाचं स्वागत करतोय. नुकताच टॉस सुद्धा झालाय आणि टॉसचा निर्णय बाकी आहे. दादाला विचारून सांगतो. 2 षटकं संपण्याआधी तुमचा निर्णय आमच्यापर्यंत आला पाहिजे, लक्षात घ्या.
अन्यथा आमचे स्कोरर आम्हाला सांगतात की समोरच्या संघाला संधी दिली जाईल. वेळी आपण मॅचकडे दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय. एकूण 37 धावसंख्येचं टार्गेट ठेवलं गेलंय. शिव चेरोबा कोण या संघासमोर आजच्या दिवसामध्ये चमकदार कामगिरी या स्पर्धेमधील तिसरं अर्धशतक ठोकण्याचा विक्रम केलाय हेमंत या बॅटरने. शिव चेरोबा कोण संघाकडून कळत असताना पुन्हा मैदानाच्या आतमध्ये पंच म्हणून कामगिरी करण्याकरता भाऊ पाटील निकळेश बजागे सरांना आपण बघतात. पिंपळकर येथून ते बिलॉंग करत आहेत. आजच्या दिवसात प्रल्हाद पाटील सरांना आपण बघतायत. टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव होतं प्रल्हाद पाटील सरांचं. अलिमगड येथून ते बिलॉंग करतायत आणि त्यांना सुद्धा आज पंच म्हणून तुम्ही बघतायत. आमचे स्कोरर सुद्धा सज्ज झालेत. यूट्यूबची संपूर्ण टीम सुद्धा सज्ज झाली आहे. महत्त्वपूर्ण मॅच. ह्या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो आजच्या दिवसातील शेवटचा मॅच खेळण्याकरता सज्ज राहील. शेवटचा मॅच म्हणजे आजचा जो शेड्यूल आहे त्या शेड्यूलमधील शेवटचा मॅच खेळण्याकरता सज्ज राहील. 2 बॅटर उतरलेत. हेमंत कराळे आणि सोबतच कुमार मात्रे. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज राहुल तरे तयार आहेत. विकेट टेकर गोलंदाज. एक वेळ मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याला मिळाला होता. पहिल्याच मॅचमध्ये खेळत असताना 3 विकेट्स मिळवल्या होत्या 2 षटकात. आता 4 षटकांमध्ये रोखायचे आहेत 37 धाबा. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये 2 काढू 38 सर्कलच्या बाहेर. स्विंग अँड मिस. एज अँड टेकन. विकेटचं पतन. गोल्डन डकचा शिकार बनलाय बॅटर हेमंत. गॉन. गोल्डन डकचा शिकार बनलाय बॅटर हेमंत आणि 0 धावसंख्येवर बाद होऊन तो परततोय. 37 धावसंख्येचं टार्गेट आहे. म्हणजेच 37 जरी धाबा असल्या तरी ह्या कठीण धाबा आहेत प्रत्युत्तरा दाखल शिव चोरोबा कोण या टीमला. आता न्यू बॅटर इन. नवीन बॅटर भूमित पाटील मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. आजच्या दिवसामध्ये हेमंत याने अर्धशतक ठोकलं होतं आणि ह्या मॅचमध्ये तो 0 धावसंख्येवर बाद होतोय. म्हणजेच प्रत्येक दिवस तुमचा असेल असं नसतं. प्रत्येक वेळी तुम्ही चांगली कामगिरी कराल असं नसतं. क्षमता ठेवायला पाहिजे. आत्मविश्वास ठेवायला पाहिजे. मग तशी चांगली कामगिरी तुमच्याकडून घडून येऊ शकतं. नवीन बॅटर आलाय नमित पाटील आलाय. राहुल तरे पहिल्या चेंडूवर यश मिळवत आहेत. स्विचिटचा फटका खायचा होता. टायमिंग करू शकला नाही बॅटर. आल्या आल्या इरादा केला होता पक्का. आणि खऱ्या अर्थाने गुडलेन क्षेत्रामध्ये पडणाऱ्या चेंडूवर तुम्ही स्विचिटचे फटके खेळू शकतायत. मनामध्ये विचार करून अशा प्रकारचे फटके खेळले जात नाही. याकरता वाट बघावी लागते गुडलेन क्षेत्रातील त्या चेंडूची. धावसंख्या धावफळकावर 0. 2 बॉलची समाप्ती. चांगला बॉल होता. फ्लाय स्लिपच्या दिशेने चेंडू गेला होता. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी रवीश तरे होते. चेंडूला उचलण्याआधी एकदा मिळाली उजव्या हाताच्या बॅटर नमित पाटीलला. धावसंख्या 1 ने खातं उघडलंय. 3 बॉल नंतर हे अकाउंट ओपन केलंय. याचाच अर्थ आव्हान स्वीकारलंय बॅटिंग करणाऱ्या टीमने. तसंच आता हे आव्हान रोखण्याकरता सुद्धा चांगली गोलंदाजी करायचं ठरवलंय जमता राजा स्पोर्ट्स कारभाव टीमने. आणि म्हणूनच राहुल तरे विक्रमी असा खेळाडू आहे. अनेक विकेट्स हॅट्रिक ज्या खेळाडूच्या नावावर आहेत तसा हा हुकमी एक्का जामता राजा स्पोर्ट्स कारभाव टीमचा. फिल्डिंगमध्ये बदल केले जात आहेत. जास्त वेळ खर्च होणार नाही याची सुद्धा दक्षता घ्या. 3 मिनिटांकरता तुम्हाला 15 मिनिटं दिलेली आहेत. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. नुकताच जो टॉस झालाय अप्पा 11 बरोडी टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आणि गोरसई टीमची बॅटिंग असेल पुढील होणाऱ्या मॅचमध्ये. आता राहुल तरे त्याच्या कोट्यातील पुढचा बॉल टाकण्याकरता डावकुरा त्याच्या बॅटर करता कव्हरच्या वरून इनफिल्डचा फायदा उचललाय. पाठवून दिलाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
पॉवर प्ले मध्ये केलाच जाईल बॅटरद्वारे. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5. 9.25च्या सरासरीने जायचं आहे आणि अशातच फिल्डिंग जर चांगली झाली तर मग या धावा रोखल्या जाऊ शकतात. आता डावकुऱ्या हाताचा बॅटर कुमार म्हात्रे याला रोखलंय. 1 धाव मिळाली. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ते 6 धाबा. 9.25च्या सरासरीने वाटचाल करायची आहे या धावसंख्येची आणि पहिल्या षटकामध्ये 5 बॉलच्या समाप्तीनंतर 6 धाबा आल्यात. आता स्ट्राईक इनकडे पुन्हा एकदा नमित पाटील नावाचा खेळाडू गेलाय. मोठे फटके खेळण्याची क्षमता तो ठेवतोय. ओ इन दी एअर चेंडू हवेत आहे. खबर क्षेत्राच्या दिशेने चेंडू वळत असताना 1च धाव मिळाली. दुसरी धाव धोक्याची घंटा वाजवू शकली असती. 1 धाव मिळाली. पहिले षटक संपलंय. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाज राहुल तरेची फक्त आणि फक्त खर्च केल्यात 7 धाबा. 1 गडी बाद 7. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता धावा पाहिजेत 30. 18 चेंडू 30 ची गरज. हे सुद्धा लक्षात असू द्या. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं टाकून पूर्ण करायचे आहेत. आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज वेदांत पाटील एक चांगलं अस्त्र आहे. जामता राजा स्पोर्ट्स कारभाव टीम कडून खेळत असताना उमेश तरे सध्या गोलंदाजी हाताळताना दिसत नाही. विक्रम केला टेनिस विश्वामध्ये जो अजूनही अबाधित आहे. 10 जानेवारी 2020 साली परशुराम टावरे स्टेडियमवर अंजुमन ट्रॉफीमध्ये त्यांनी जो पराक्रम केला होता 6 मध्ये 6 विकेट्स मिळवल्या होत्या. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज वेदांत तयार. थोडासा आता रनअप मध्ये तो चुकलाय. काहीतरी प्रश्न निर्माण झाला असेल, सवाल निर्माण झाला असेल. हा डेड बॉल चांगला बॉल ताकदवर फटका खेळायचा होता बॅटरला. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये राहुल तरे आहेत. थ्रो ॲक्युरेट होतोय. 1 धाव मिळाली वेदांत याच्या या पहिल्याच बॉलवर उजव्या हाताचा बॅटर नमित पाटीलला. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात त्या 8. रिक्वायर रन रेट आता वाढलाय. पहिल्या षटकामध्ये 7 धाबा आल्या. दुसरं षटक सुरू झालंय म्हणजेच आता 10च्या सरासरीने ती वाटचाल करायची आहेत. 30 धाबा 3 षटकांमध्ये बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा उमेश तरे आपला अनुभव शेअर करतायत वेदांत पाटील या खेळाडू सोबत. ज्ञानाची शिदोरी जी काय आहे ती सांगितली जातोय. म्हणूनच या जगामध्ये 2च अशा गोष्टी आहेत त्या मोफत मिळत असतात. सर्वात स्वस्त म्हणजे सल्ला. देणारे 1000 असतात, घेणारे 1 असतो. मदत. ओहो चांगला फोर्स केला या चेंडूला. चेंडू जातोय डीप. खबर क्षेत्रा बाहेर. सीमारेषे पार. मिळतील धावा 4. चौकार. मदतीनं आता धावसंख्या पुढे जाते. धाबा लागल्या जात आहेत 12 धाबा. 1 गडी बाद 12 धाबा. प्रत्येक चेंडू मागे तुटून पडण्याचा इरादा केलाय. सध्या तरी प्रत्युत्तर देणाऱ्या टीमने. शॉर्ट बॉल होता. उसळी जास्त घेतले. उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक देऊ नाही शकले या चेंडूची हमी आणि बॅटर आलेच संघाच्या कामी. सहज सोपा झेल सुटलाय. फायदा झाला बॅटिंग करणाऱ्या टीमला. 2 धाबांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे धावपळकावरती 14 धाबा. स्कोअर मोज ऑन 14. धावसंख्या 14. अजूनही जिंकण्याकरता 23 धाबांची गरज आहे. उरलेल्या 15 चेंडूंमध्ये 15 चेंडू आणि 23 ची आवश्यकता.
बॅटिंग करणाऱ्या शिवचोरोबा कोण या टीमला. तर धाबा रोखण्याकरता जामता राजा स्पोर्ट्स कारभाव संघ नेमकं काय करेल. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा पुन्हा एकदा फोर्स केलाय. कव्हरच्याच दिशेने एक्स्ट्रा कव्हर मधून शतरक्षक पुढे आलाय. डीप मधून तो पुढे आलाय. थ्रो करण्याआधी एकदा मिळाली डावकुऱ्या हाताच्या बॅटर कुमारला. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धाबा लागल्या जातात त्या 15 धाबा. वाढता दबाव लक्षात घेता काहीतरी आणखीन चांगले डावपेच आखावे लागतील जामता राजा स्पोर्ट्स कारभाव टीमला. नाहीतर ही भागीदारी सध्या घातक बनत चालली आहे. कडोर टपाचा चेंडू होता. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफ रिझन मध्ये फोर्स करत या चेंडूला पाठवून दिलाय. 1 नाही 2 नाही 3 नाही धावा मिळतील 4. शिवसेना जिल्हा प्रमुख चषक चौकार. आली थोडीशी सुस्ती सुद्धा पाहायला मिळाली आणि त्या सुस्तीमुळे मस्ती करताना 2 बॅटर विकेटच्या मध्यभागी दिसलेत. धावसंख्या पोहोचली 19. आळस हा माणसाच्या प्रत्येक कार्यामध्ये आडवा येणारा एक प्रबळ शत्रू आहे आणि त्याला झटकून टाकायचं असेल तर नेहमीच सराव करणं गरजेचं, व्यायाम करणं गरजेचं. आणि इथे 4 धावा मिळत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या 19. 5 बॉलची समाप्ती. ओहो परफ्यूम डिलिव्हरी उसळी घेतल्या आणि थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू विसावतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहेत 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 9च्या सरासरीने 18 धाबांची गरज आहे. 12 चेंडू 18ची गरज. वेळ इथे तुमचा जास्त खर्च होतोय त्याबद्दल सुद्धा माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. इथे 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली आहे ती धावफलकावर 19. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 18 धावांची गरज आहे. 2 षटकांकरता 11 मिनिटांचा वेळ तुम्ही घेतलाय म्हणूनच 1 षटक जे आहे त्याकरता तुमच्याकडे शिल्लक आहे 4 मिनिटं. सो हरी अप, घाई करा. खूप सुंदररीत्या या स्पर्धेची आखणी आपल्याला पाहायला मिळत आहे. जामता राजा स्पोर्ट्स कारभाव प्रस्तुत आदरणीय सन्माननीय रमेश रामलाल तरे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला तुम्ही बघतायत. शिवसेना जिल्हा प्रमुख चषक 2026चा हा रणसंग्राम आपल्या भेटीला आलाय. शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून देवानंद तळे साहेबांकडे पाहिलं जातोय. तर कालच्या दिवसामध्ये उद्घाटक म्हणून श्री रमेश रामलाल तरे शिवसेना सहसंपर्क प्रमुख ठाणे जिल्हा यांना आपण पाहिलं होतं. खूप चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं नेतृत्व मिळालंय या कारभाव गावाला. कारण प्रत्येक कार्यामध्ये आपला ठसा उमटवणारा व्यक्तिमत्व, गोरगरिबांना मदतीचा हातभार लावणारा व्यक्तिमत्व म्हणूनच रमेश रामलाल तरे साहेबांचा उल्लेख केला जातोय. पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांच्या नावाची चर्चा होत असते. असं एक दानशूर व्यक्तिमत्व ज्यांच्या सहकार्याने या स्पर्धेला तुम्ही बघतायत. होळी या मॅचकडे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता 18 धाबांची गरज आहे. गोलंदाज तयार. फुल टॉस बॉल, टायमिंग प्रॉपर नव्हतं. 1 धाव मिळेल. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन. काऊ कॉर्नर मधून छत्रक्षक येण्याआधी 1च धाव मिळाली.
टेनिस विश्वातील प्रख्यात असलेला खेळाडू पंकज भोईर. खूप वर्षानंतर त्यांना मी बघणार आहे. त्यांना विनंती करतोय पण अतिथी कक्षामध्ये या. चांगला खेळ सातत्याने करणारे खेळाडू. पूर्वी गोरसई बी संघाकडून सुद्धा ते खेळत असायचे, परंतु नंतर गोरसई संघामधून खेळत असताना त्यांचा परफॉर्मन्स खूप चांगला होतोय. उत्कृष्ट दर्जाचे अष्टपैलू खेळाडू. आणि त्यांना विनंती करतोय, आयोजक आम्हाला माहिती देत आहेत की आपण व्यासपीठावर या. फुलटॉस बॉल सरळ बॅटने. ओहो, व्हॉट कॅच. स्ट्रेट लॉंग ऑफ रिझन मध्ये, लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षकाने हा झेल टिपलाय आणि परतावा लागतंय या बॅटरला. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या धावफळकर 20-2. समाप्तीनंतर धावफळकावर धाबा लागले जातात ते 20 धाबा, 20 रन्स. टेनिस विश्वातील प्रख्यात, प्रतिष्ठित आणि अतिशय चांगली खेळी करणारा खेळाडू पंकज भोईर या ठिकाणी आहेत. त्यांना विनंती करतोय पण अतिथी कक्षामध्ये या. समोरच्या टीम मधून आपण त्यांना बघू शकतोय. वळी आपण मॅच कडे. आता स्थिती काय आहे ते जाणून घेऊया. पुढचा बॉल नवीन आलेला बॅटर करता. बॅटरने या चेंडूला खोदून काढलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव मिळाली मंगेशला. एका धाब्यानिशी मंगेशने आपला अकाउंट ओपन केलंय. संघाची धावसंख्या पोहोचवली 21 वर. शिव चेरोबा कोण टीमला जिंकण्याकरता लक्ष होतं 37 या धावसंख्येचं. आणि आता अजूनही 16 धावा आवश्यक आहेत. 9 बॉल आणि 9 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 16 धाबांची गरज आहे. 9 चेंडूंमध्ये पाहिजे 16 धाबा. डावकुऱ्या हाताचा बॅटर त्या ठिकाणी तैनात आहेत. कुमार म्हात्रे 2 चौकाराच्या मदतीने खेळत आहेत. सरळ बॅटने फोर्स करायचा होता लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात. ते करत नाही. कोणती चूक. आणि गोलंदाजाने भागवली. या विकेटने संघाची भूक. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला तिसरा धक्का. 3 गडी बाद. धावा धावपळकर आहेत त्या 21 धावा. 21-3. चार बॉलच्या समाप्तीनंतर शिव चेरोबा कोण 37 धावसंख्येचा पाठलाग करतोय. या टीमची धावसंख्या आहे ती 21. आता 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉल मध्ये जिंकण्याकरता 16 धाबांची गरज आहे. शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करावा लागेल. मग ते बॅटर असो की फिल्डर असो. 8 मध्ये पाहिजे 16. व्हॉट अ मॅच. आता या मॅच मध्ये पलटवार करण्याची क्षमता असलेला खेळाडू म्हणजेच चेतन तरे 2 विकेट्स मिळवतोय. 2 धाबा खर्च करतोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आहे चेतन तरे. आता रवी क्रमांक 5 वर आलेत लोअर मिडल ऑर्डर मध्ये. ओ रवीने पुन्हा हवेत टोळवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली. पुन्हा एकदा गोलंदाजाला विकेट मिळाली. मॅच मध्ये कामगिरी करतोय उत्तम. टीम करता भूमिका निभावतोय सर्वोत्तम. आपल्या कामावर जो उतरलाय खरे असा खेळाडू आहे मिस्टर चेतन तरे. 5 बॉल मध्ये त्यांनी विकेट मिळवले 3. 2 धाबा खर्च केल्या. धावसंख्या 21. अजून संधी आहे शिव चेरोबा कोण या टीमला. संकटमोचक म्हणून महेश नाईक या खेळाडूला या विकेटवर प्रभाव टाकावा लागेल.
ओ व्हॉटबॉल क्लास गोलंदाजी, उत्कृष्ट दर्जा होता या षटकाचा. चेतन तरे यांनी या पहिलं षटक त्याचं संपवलंय. या षटकामध्ये 2च धावा खर्च केल्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना शिव चेरोबा कोण संघाची धावसंख्या झाली आहे ती 21. आता 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये जिंकण्याकरता 16 धावांची गरज आहे. 6 मध्ये पाहिजेत 16. विकेट वजा करता वेळ अगदी योग्य आहे ही माहिती आमच्यापर्यंत अल्पेश गायकवाड पोहोचवत आहेत आणि ड्रिंक सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आली होती. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये जिंकण्याकरता 16 धाबांची गरज आहे. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा आता नवीन गोलंदाजाला आमंत्रण दिलं गेलंय. राहुल तरेने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. वेदांत पाटील थोडासा महागडा ठरलाय आणि वापसी करत असताना चेतन तरे 3 विकेट्स मिळून फक्त 2 धावा खर्च करताना दिसलाय. वार पलटवार होताना दिसला या मॅच मध्ये. 6 बॉल 16ची गरज. विनीत मुकादम तयार. ओहो बॅटचा हलकासा स्पर्श झाला होता. आता वरिष्ठ खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉल मध्ये जिंकण्याकरता 16 धाबांची गरज आहे. कष्टाचा वाळवंट पार केल्याशिवाय सुखाची हिरवळ कधीच मिळणार नाही. इथे कष्ट करावे लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण आयुष्यामध्ये एकच असं फळ आहे ज्याला कधीच कीड लागत नाही आणि ते म्हणजेच कष्टाचं फळ. पुन्हा एक चांगला बॉल. व्हॉट डिलिव्हरी. बॅटर फक्त क्रॉस होऊन चेंडू खेळण्याच्या प्रयत्नामध्ये दिसत आहेत. गोलंदाज त्याची सर्वोत्तम कामगिरी करताना दिसत आहेत. दबाव दडपण हे निघून गेलंय जामता राजा स्पोर्ट्स कारभाव टीम वरचं आणि दबाव वाढला गेलाय शिव चेरोबा कोण या संघावर. पहिल्या मॅच मध्ये मॅच जिंकणारा हा संघ होता. बलाढ्य अशा वेळे टीमला पराभूत केलं होतं आणि आता मात्र इथे दबाव वाढलाय. 4 मध्ये पाहिजे होते 16. पिकअप स्ट्रोक. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. थ्रो करण्याआधी 2 धाव मिळतील असं वाटतंय आणि थ्रो करता करता या 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या वाढताना दिसतंय, धावसंख्या फुलताना दिसतंय. धावा झाल्या त्या 23. आता चेंडू शिल्लक आहेत 3 आणि 3 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 14 धाबांची गरज आहे. 3 मध्ये 14. मॅच होता कुठे आणि मॅच आता आलाय कुठे. मॅच बनवलाय. सल्ला इथे कामी आलाय. उमेश तरे या खेळाडूचा. गोलंदाज तयार. ओहो व्हॉट बॉल. पुन्हा गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलाय. बॅटचा होतोय हलकासा स्पर्श आणि या विकेटने वाढतोय. फिल्डिंग करणाऱ्या जामता राजा स्पोर्ट्स कारभाव टीम मध्ये हर्ष. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला यावेळेला 5वा धक्का. 5 गडी बाद. धावसंख्या 23. दोन बॉल आणि 2 बॉल मध्ये आता 14 धाबांची गरज आहे. शेवटपर्यंत वाटलं होतं जामता राजा स्पोर्ट्स कारभाव टीमला आपल्या सर्व खेळाडूंना एकत्रित घेऊन चांगली कामगिरी करायची आहे. त्यामुळे त्यांनी डावखेल जे आखलेले डावपेच होते ते डावपेच सफल होत आहेत. अप्रोच सफल होतो त्यांचा. नवीन आलेला बॅटर संतोष दराडे स्ट्रायकिंग कडे असेल. स्विंग अँड मिस. पुन्हा तीच दहशत, तीच धमक, तीच चमक गोलंदाजाने दाखवलंय आणि खरं तर एकाच लेंथ अँड लाईनने
हा चेंडू रिलीज करताना गोलंदाज दिसलेत मिस्टर विनीत मुकादम. शेवटचा बॉल. अजून मॅच संपला नाही, अजून मॅच संपला नाही. भाऊ पाटील आमच्यापर्यंत वळत आहेत. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 24 धाबा. एक बॉल आणि एक बॉल मध्ये पाहिजे 13 धाबा. एक चेंडू 13ची आवश्यकता. एक मध्ये 13. फुलटॉस बॉल होता, टायमिंग करू शकले नाहीत बॅटर आणि ह्याच बरोबर या मॅचला जिंकलंय जामता राजा स्पोर्ट्स कारभाव टीमने. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक, टफ लक शिवचरोबा कोण टीम. लाईनअप मध्ये पुढे चला, हँडशेक करा आणि त्याच्यानंतर मैदान सोडा. हारजीत तर होतच असतं, परंतु आपला खेळ हा मैत्रीपूर्ण भावनेनेच झाला पाहिजे. त्यामुळेच शिव चेरोबा कोण आपण लाईनअप मध्ये पुढे चला, हस्तांतरण करा आणि मैदान सोडा. कारभाव संघ सुद्धा प्रतिसाद देईलच. चांगला खेळ तुमचा सुद्धा झालाय. मोक्याच्या क्षणाला हा मॅच तुम्हाला जिंकता आला नाही. मॅन ऑफ द मॅच गोज टू वन अँड ओनली. ज्या खेळाडूने या मॅच मध्ये केला पलटवार, आपल्या कामगिरीवर उतरले खरे, मिस्टर चेतन थरे.